कालच ना मी बाजारातला सर्वात महागडा स्मार्टफोन घेतलाय. एकदम तो प्रो मॅक्स वगैरे प्रकार असतो ना तसा. डिझाईन आणि फीचर्स बघितले तर म्हणजे अक्षरशः वेड लागेल. अरे वा, म्हणजे आता नक्कीच काहीतरी मोठे क्रिएटिव्ह प्रोजेक्ट सुरू करणार असशील. 4K व्हिडिओ एडिटिंग किंवा AI कोडिंग वगैरे काहीतरी भारी चालू असेल आता. तसं नाहीये यार. म्हणजे त्याचा ना अलार्म खूप भारी वाजतो. सकाळी उठायला एकदम कडक. आणि कधीतरी ते भाजीवाल्याचा हिशोब करण्यासाठी कॅल्क्युलेटर खूप फास्ट चालतं त्याचं. बाकी वेळ तो कव्हरमध्ये अगदी सुरक्षित असतो. बापरे, म्हणजे 1,00,000चा अलार्म क्लॉक. आज आपण ज्या साहित्यावर चर्चा करतोय ना, म्हणजे द वेल्थ ऑफ लँका टर्निंग पोटेन्शियल इनटू पर्पज, यावर आपण जो डीप डाईव्ह करणार आहोत ना, त्याचं यापेक्षा अचूक उदाहरण असूच शकत नाही. हो, म्हणजे ती लंकेत सोन्याच्या विटा ही म्हण आपण नेहमीच ऐकतो. पण आजच्या आधुनिक काळात तिचा खरा अर्थ काय, हेच आपण आजच्या डीप डाईव्हमध्ये डिकोड करणार आहोत. अगदी बरोबर. ही म्हण आपण अनेकदा ऐकतो, पण थेट मुळाकडे जायचं तर रावणाची लंका ही सोन्याची होती, म्हणजे अफाट संपत्ती आणि जगातली सर्वात प्रगत नगरी. पण मग संदर्भ साहित्यात याला विरोधाभास का म्हटले? कारण संपत्ती तर होतीच ना त्यांच्याकडे. होती ना, पण कारण ती अफाट संपत्ती शेवटी जळून खाक झाली ना, म्हणजे त्या सोन्याचा शाश्वत असा काहीच उपयोग झाला नाही. थांब, मला हे फारसं पटत नाहीये. म्हणजे रावणाने ती संपत्ती नुसती साठवून थोडी ठेवली होती. त्याने एक अत्यंत सुरक्षित आणि समृद्ध असं शहर वसवलेलं होतं. मग त्याने आपल्या क्षमतेचा वापर नाही केला असं कसं म्हणता येईल? हाच तर कळीचा मुद्दा आहे. त्याने शहर नक्कीच वसवले, पण साहित्यानुसार त्या संपत्तीचा मूळ हेतू केवळ तो दिखावा आणि अहंकार जोपासणे हा होता. प्रगती किंवा लोककल्याण हा त्याचा उद्देश नक्कीच नव्हता. अच्छा, म्हणजे उद्देश चुकीचा होता तर? हो, म्हणजे जेव्हा एखाद्या मोठ्या क्षमतेला योग्य पर्पस किंवा उद्देश नसतो ना, तेव्हा ती संपत्ती स्वतःलाच जाळून खाक करते. म्हणजे बघा, क्षमता असणं वेगळं आणि तीच योग्य हेतूमध्ये रूपांतर करता येणं वेगळं. अरे यार, म्हणजे हे असं झालं की एखाद्याने करोडोंची स्पोर्ट्स कार घेतलीये आणि गॅरेजमध्ये ती मस्त चकचकीत पुसून ठेवलीये, पण रोज ऑफिसला जाताना तो पायी चालत जातोय. अगदी बरोबर. कारण म्हणजे कार रस्त्यावर काढली तर तिला स्क्रॅच पडण्याची भीती वाटते. इंजिनची क्षमता 500 हॉर्स पॉवरची आहे, पण वापर मात्र एकदम 0. आणि मग होतं काय, काही काळानंतर ती कार न चालवल्यामुळे आतून गंजून खराब होते. मानवी बुद्धिमत्ता आणि संधींचंही अगदी असंच आहे. म्हणजे न वापरता खराब होणं. हो, म्हणजे आपल्याकडे असलेलं टॅलेंट किंवा आपल्याला मिळणाऱ्या संधी जर आपण प्रत्यक्ष कृतीत उतरवल्या नाहीत, तर त्या आतल्या आत गंजून जातात. हे अगदी आजकालच्या कंपन्यांमध्येही पाहायला मिळतं. हो ना, लाखो रुपये खर्चून आधुनिक सॉफ्टवेअर आणलं जातं, पण कर्मचारी आजही जुन्याच एक्सेल शीटवर काम करत असतात. एक्झॅक्टली. आणि जर आपण हे आजच्या डिजिटल जगाशी जोडून पाहिलं, तर सगळ्यात मोठी सोन्याची लंका ही आपल्या खिशातच आहे. आपला तो स्मार्टफोन आणि इंटरनेट. बापरे, हे एकदम खरं आहे. जगाच्या पाठीवरची कुठलीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध असते. पण तरीही आपण नवीन काय शिकण्याऐवजी तासनतास फक्त ते रील्स आणि मीम्स बघत बसतो. इथेच तो आधुनिक विरोधाभास तयार होतो ना. माहितीची खाण समोर आहे, पण आपण त्यातून फक्त मातीच बाहेर काढतोय. पण यार, ह्यात पूर्णपणे आपली तरी काय चूक आहे? हे सोशल मीडिया ॲप्स बनवलेच असे आहेत की आपल्याला त्याचं व्यसन लागावं. ते तर आहेच. अल्गोरिथम आपला मेंदू हॅक करतो. हो ना, म्हणजे सिलिकॉन व्हॅलीमधील हजारो इंजिनियर्स फक्त आपला अटेन्शन स्पॅन कसा कमी करता येईल आणि आपण त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कसा अडकून राहू ह्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहेत. अल्गोरिदम अक्षरशः आपल्या मेंदूशी खेळतोय. तुझा मुद्दा 100% बरोबर आहे की सिस्टम आपल्या विरुद्ध काम करतेय. पण याच ठिकाणी आपल्याला थोडं मानसशास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे कसं? म्हणजे आपला मेंदू नैसर्गिकरित्या सोपेपणा शोधतो. समजा आपल्याला नवीन भाषा शिकायची आहे किंवा एखादं जड पुस्तक वाचायचं आहे, यासाठी कॉग्निटिव्ह एफर्ट म्हणजेच मानसिक ऊर्जा खर्च करावी लागते. अच्छा, आणि रील बघायला काहीच कष्ट पडत नाहीत? अगदी बरोबर. 15 सेकंदाचं रील बघण्यासाठी मेंदूला काहीच कष्ट पडत नाहीत आणि तरीही झटपट डोपामाइन मिळतं. म्हणजे नवीन कौशल्य शिकण्याची पूर्ण क्षमता असूनही आपला मेंदू सोपा मार्ग निवडतो आणि आपण त्या चक्रात अडकत जातो. शक्तिशाली साधने आपण स्वतःची प्रगती करण्यासाठी न वापरता फक्त स्वतःलाच गुंग करून ठेवण्यासाठी वापरतोय. म्हणूनच संदर्भ साहित्य सांगतं की आपल्याकडे किती आधुनिक साधने आहेत याला महत्त्व नाही, त्या साधनांचा ताबा आपल्याकडे आहे की त्या साधनांनी आपला ताबा घेतलाय हे जास्त महत्त्वाचं आहे. हे खूप भारी वाक्य आहे.
क्षमता खरेदी करता येते, पण तिचा वापर करण्याची मानसिक तयारी विकत घेता येत नाही. अगदी. पण मग यावर उपाय काय? फक्त रोज स्वतःला वेळ द्या असे गुळगुळीत उपदेश ऐकायला छान वाटतात, पण प्रॅक्टिकली ते वर्क होत नाहीत. हो, म्हणजे ते उद्या करू किंवा पुढच्या महिन्यात सुरू करू असं म्हणत आपण वेळ वाया घालवतो. म्हणूनच साहित्यातून मिळणारा सर्वात मोठा धडा वेळ व्यवस्थापनाचा नाही, तर माइंडसेटचा आहे. जर आपण रोज फक्त 1 तास स्वतःवर काम केलं आणि नवीन काही शिकलो, तर आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. कारण वापर न केलेली क्षमता ही केवळ वाया जात नाही, तर ती एक ओझं बनते. अगदी खरंय. जेव्हा माणूस आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर करत नाही, तेव्हा आत कुठेतरी एक असमाधान तयार होतं. मग ती पोकळी भरून काढण्यासाठी तो आणखी तात्पुरत्या आणि निरर्थक गोष्टींच्या मागे धावतो. म्हणजे ती न वापरलेली सोन्याची वीट आपल्याच पायात अडकवलेला दगड बनून राहते आणि आपलीच गती कमी करते. साहित्याचा मूळ गाभा हाच आहे. क्षमता आणि उद्देश यांच्यात जोपर्यंत प्रत्यक्ष कृतीचा पूल बांधला जात नाही, तोपर्यंत ती क्षमता शून्यच असते. वा, खरी श्रीमंती फक्त माहिती किंवा साधने गोळा करण्यात नाही, तर त्यांच्या आधारे स्वतःची आणि सभोवतालची प्रगती करण्यात आहे. ही चर्चा एका वेगळ्याच वळणावर आणून सोडते आपल्याला. हो ना? आणि चर्चेच्या शेवटी हा विचार नक्कीच अस्वस्थ करणारा आहे की आपण आजपर्यंत मिळवलेलं ज्ञान, आपली कौशल्य किंवा अगदी हातातील गॅजेट्स ही आपली ताकद आहेत की आपल्याला आळशी बनवणारी साधने? बाप रे, हा प्रश्न नक्कीच प्रत्येकासाठी एक आव्हान आहे. आपल्या स्वतःच्या आयुष्यात अशा सोन्याच्या विटा नक्की कुठे आणि कशा पडून आहेत, ज्यांचा वापर करून आपण आपला उद्देश साध्य करू शकतो, हे शोधणंच हीच पहिली पायरी आहे. हो, म्हणजे जर आपण आपल्याकडील साधनांचा आणि बुद्धीचा वापर करत नसू, तर ती साधने आपली ताकद राहण्याऐवजी आपल्याला आळशी बनवणारे आणि आपली प्रगती थांबवणारे ओझे तर बनत नाहीत ना, याचा नक्की विचार करायला हवा. आणि आपण सगळे हा विचार करूया, कारण नुसता भाजीवाल्याचा हिशोब करण्यासाठी आणि अलार्म लावण्यासाठी 1 लाखाचा फोन वापरणं, हे तसं बघायला गेलं तर थोडं जास्तच महागडं आहे. हाती असलेल्या साधनांचा खरंच पुरेपूर वापर कसा करता येईल, याचा नक्की शोध घ्या.